नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंपल पेंडुलमचा पुढचा अभ्यास करणार आहोत. काल आपण सिंपल पेंडुलम, आयडियल सिंपल पेंडुलम, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम कसा असतो त्याचा अभ्यास केला, त्याची डेफिनेशन्स बघितल्या. आणि आज आपण एक छोटीशी डेफिनेशन सुरुवातीला बघूया आणि मग नंतर त्या सिंपल पेंडुलमचा पुढचा अभ्यास आपण करूया. हा जो गोळा दिसतोय, हा गोळा म्हणजे त्याला आपण बॉब असं म्हटलंय. त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं असेल बरं? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे असा पॉईंट की जिथं संपूर्ण, ज्या पॉईंटमधून संपूर्ण वजन, त्याचं वजन, वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड खालच्या दिशेने ॲक्ट होतं, तो पॉईंट त्याला आपण म्हणायचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तो कुठं असतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ ए स्फिअर इज ॲट इट्स सेंटर. हे पहा, इथं मी डॉट दाखवला आहे. तो डॉट म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, CG असं आपण म्हणूया त्याला. CG म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि हा जो पॉईंट आहे की जिथं आपण ती दोरी बांधली आहे त्याला म्हणायचं पॉईंट ऑफ सस्पेन्शन. म्हणजे दोरी जिथं आपण लटकावली आहे, जिथं बांधली आहे, तो पॉईंट. हा पॉईंट ऑफ सस्पेन्शन आणि हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, या दोघांमधलं जे अंतर आहे त्याला आपण म्हणूया L. आणि ते डिस्टन्स जे आहे, ते अंतर जे आहे, त्यालाच म्हणायचं लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. मग आता तुम्हाला जर प्रश्न विचारला, डिफाईन लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, व्हॉट इज लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, तर तुम्ही कसं सांगणार त्याचं उत्तर? द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब ऑफ सिंपल पेंडुलम इज कॉल्ड ॲज लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. काय सांगणार उत्तर? सस्पेन्शन म्हणजे जिथं दोरी बांधली आहे तिथून ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे आहे त्या बॉबचा, तिथंपर्यंतचं जे अंतर आहे, जे डिस्टन्स आहे, त्याला म्हणायचं लेंथ ऑफ SP. द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ सस्पेन्शन अँड CG ऑफ बॉब ऑफ पेंडुलम इज कॉल्ड ॲज लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. या पेंडुलमला आपण असं एका साईडला असं ढकललं आणि सोडून दिलं की काय होईल? तो पुढे मागे पुढे मागे म्हणजे टू अँड फ्रो त्याचं ऑसिलेशन सुरू होणार. आणि हे जे ऑसिलेशन आहे यालाच आपण म्हटलं आहे लिनियर SHM आणि ऑसिलेटरी मोशन. पण आता नीट जर बघितलं तर तुम्हाला हे लिनियर SHM दिसतं का? हे जे मोशन आहे त्या बॉबचं, ते मोशन तुम्हाला लिनियर SHM आहे असं दिसतं का? तुम्ही हे जर नीट पाहिलं तर तुम्हाला हा जो बॉब आहे तो बॉब अशा पद्धतीनं फिरायला गेलेला दिसेल पहा. म्हणजे इथं जर समजा आपण A म्हटलं आणि इथं समजा B म्हटलं, तर हा बॉब इथं जेव्हा येईल म्हणजे A एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही B राईट एक्स्ट्रीम पोझिशन, अशा दोन एक्स्ट्रीम पोझिशन्स. पण AB ही जी लाईन आहे ही स्ट्रेट लाईन आहे का? म्हणजे अशी स्ट्रेट लाईन आहे का ती? नाही. मग कशी आहे? कर्व आहे. कर्व आहे म्हणजे वक्र आहे. मग ते लिनियर SHM असेल का? लिनियरचा अर्थ काय? स्ट्रेट लाईन. मग असं AB ही जी स्ट्रेट लाईन मी काढली आहे खाली, अशा प्रकारे जर मोशन होत असेल, हे मीन पोझिशन समजा, तर ते आपण लिनियर SHM म्हणूया. पण हे AB हे जे पेंडुलमचं जे ऑसिलेशन जे दिसतं आपल्याला बॉबचं, ते स्ट्रेट लाईनमध्ये दिसत नाही, कर्वमध्ये दिसत आहे. याचा अर्थ त्या बॉबचं सिंपल हार्मोनिक मोशन होतं आहे, पण लिनियर नाही, अँग्युलर आहे. मग आपल्याला इथं प्रश्न एक आहे की या बॉबचं ऑसिलेशन म्हणजे SHM हे लिनियर आहे हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे हे जे पेंडुलमचं जे दिसतं तुम्हाला ऑसिलेशन, हे कसलं आहे? लिनियर SHM आहे, हे सिद्ध करायचं आहे. आणि आपण तो प्रश्न काय आहे हे आपण आता एकदा नीट बघूया. हा पहा, क्वेश्चन नंबर 27 तुमच्या नोट्समध्ये आहे. शो दॅट अंडर सर्टन कंडिशन्स द बॉब ऑफ ए सिंपल पेंडुलम परफॉर्म्स लिनियर SHM. शो दॅट म्हणजे आपल्याला सिद्ध करायचं आहे. अंडर सर्टन कंडिशन्स म्हणजे काही अटींवर,
काही कंडिशन्स म्हणजे काय, अट, काही अटींवर काय सिद्ध करायचं आहे, बॉब ऑफ एस पी परफॉर्म्स लिनियर एसएचएम. म्हणजे तो जो पेंडुलमचा जो बॉब आहे त्याचं लिनियर एसएचएम होतं हे काही अटींवर सिद्ध करा, असा हा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, आणि हा 4 मार्कासाठी परीक्षेत अनेक वेळा आलेला आहे आणि यावेळेस देखील हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे, कारण आपला ह्या सिलेबस ह्या चॅप्टरमधला बऱ्यापैकी कमी केला आहे बोर्डाने, त्यामुळं बोर्डाच्या परीक्षेला आणि बाकीच्या परीक्षेला देखील हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर मग आपण आता सिद्ध करूया की त्या पेंडुलमचं, त्या बॉबचं लिनियर एसएचएम होत आहे. कसं सिद्ध करायचं आपण बघूया. आपल्याला एखाद्या वस्तूचं, एखाद्या पार्टिकलचं लिनियर एसएचएम होत आहे हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याकडे बेसिक इक्वेशन कुठलं आहे, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. या इक्वेशनने आपण लिनियर एसएचएम म्हणजे ऑसिलेशन्स या चॅप्टरला सुरुवात केली होती. याच्यामध्ये अजून एक इक्वेशन आपण बघितलं होतं, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. म्हणजेच आपण तिथे घेतलं होतं मायनस के अपॉन एम इंटू एक्स, आणि ह्या के अपॉन एमला आपण घेतलं ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. म्हणजे थोडक्यात काय की हे अशा प्रकारचं एक इक्वेशन किंवा अशा प्रकारचं एखादं इक्वेशन जर मिळालं आपल्याला, या दोन्हीपैकी एखादं इक्वेशन अशा टाईपचं, तर आपण त्याच्यावरून आपण म्हणूया की तिथं लिनियर एसएचएम चालू आहे. कसं काय म्हणायचं आपण तिथं लिनियर एसएचएम आहे, कारण तशा प्रकारचं इक्वेशन आलं तर आपण काय म्हणायचं पहा, हे मध्ये के कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ काय की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. तसंच इथं देखील हे ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. इथं निगेटिव्ह साईन आहे, याचा अर्थ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना विरुद्ध आहेत, आणि इथं ॲक्सेलरेशनच्या इक्वेशनमध्ये देखील निगेटिव्ह साईन आहे, याचा अर्थ ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना विरुद्ध आहेत, अपोजिट आहेत. याचाच अर्थ असा की लिनियर एसएचएमच्या डेफिनेशनप्रमाणे फोर्स किंवा ॲक्सेलरेशन दोन्हीही डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात, आणि वजा चिन्ह त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन आणि फोर्स दोन्हीही हे डिस्प्लेसमेंटच्या विरुद्ध असतात, अपोजिट असतात, आणि हीच तर ती लिनियर एसएचएमची डेफिनेशन आहे. आणि मग आपण मॅथमॅटिकली या ठिकाणी अशा प्रकारचं इक्वेशन या सिम्पल पेंडुलमचं आपण आणूया, आणि आपण या पेंडुलमचं सिम्पल हार्मोनिक लिनियर एसएचएम होत आहे हे आपण सिद्ध करूया. हे जे डेरिव्हेशन आहे हे मॅथमॅटिकल आहे, आणि ते मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आपण समजावून घेण्यासाठी या डायग्राममध्ये आता तुम्ही थोडंसं बघायचं आहे. समजा ही जी पोझिशन आहे तर ही पोझिशन त्याला आपण म्हणूयात ओ. हा पेंडुलम जो आहे हा पेंडुलम त्याला आपण त्याची लेंथ एल असं म्हणूया आपण. हा जो सिम्पल पेंडुलम आहे त्याची ही जी मेन पोझिशन आहे त्याला आपण इथं ए असं म्हणूया, आणि हा जो पॉईंट ऑफ सस्पेन्शन आहे त्याला ओ म्हणूया आपण, आणि ओ पासून ए पर्यंतचं म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ बॉब ऑफ पेंडुलम ते अंतर एल आहे. आपण या बॉबला एका साईडला ओढलं आणि इथंपर्यंत समजा आपण हे एवढं अंतर घेतलं, हे एक्स डिस्प्लेसमेंट, आणि हे जे अंतर आहे एक्स, त्या डिस्प्लेसमेंटला आपण एक्स म्हटलं. ए पॉईंटपासून आपण ते कुठंपर्यंत आणलं, समजा इथं आपण आणलं बी पॉईंटपर्यंत तो पेंडुलम असा ओढला आहे. मग आपण आता डिस्प्लेस्ड पोझिशन जे आहे बी पॉईंट जे आहे त्या पॉईंटला असताना त्या पेंडुलमवर कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होतात ह्याचा जर आपण विचार केला तर पहिला फोर्स जो आहे तो तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्या फोर्सचं नाव आहे वेट, डब्ल्यू इज इक्वल्स टू एम इंटू जी. एम जी, वेट ऑफ दॅट बॉब ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. वेट, वजन जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड. अजून एक दुसरा फोर्स आहे त्या बॉबवर ॲक्ट होणारा, तो कुठला आहे, टेन्शन टी डॅश. टेन्शन टी डॅश आणि वेट एम जी असे दोन फोर्सेस या ठिकाणी त्या बॉबवर, त्या पेंडुलमवर ॲक्ट होतात. मग आपण काय करायचं, हे एम जी हा जो आहे हा एम जी कॉम्पोनंट म्हणजे एम जी वेट जे आहे ह्याचे आपण दोन भाग करायचे, त्याला रिझॉल्युशन करायचं. कसं करायचं बघूया आपण. सुरुवातीला मेन पोझिशनला तो पार्टिकल जेव्हा होता तर त्याला आपण बी पॉईंटला असं ओढलं, बी पॉईंटपर्यंत ओढलं. हा जो अँगल आहे एवढा, हा अँगल आपण थीटा घेतला त्यावेळेस. मग आपण आता काय करूयात, ह्या वेटचे दोन भाग करायचे, दोन कॉम्पोनंट करायचे. कसे करायचे पहा. एक कॉम्पोनंट आपण असा सरळ त्याच रेषेमध्ये घ्यायचा, त्याच रेषेमध्ये म्हणजे कुठल्या, त्या पेंडुलमच्या लेंथच्या दिशेनं. आणि दुसरा एक कॉम्पोनंट आपण घ्यायचा, असा घ्यायचा परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ दॅट पेंडुलम. म्हणजे दोन कॉम्पोनंट, एक अलॉंग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग आणि दुसरं परपेंडिक्युलर टू दी लेंथ ऑफ दी स्ट्रिंग.
मग ह्या दोन कॉम्पोनंटच्या किमती आपण आता काढायच्या. त्या कशा काढायच्या हे आपण जरा समजावून घेऊयात. ते समजावून घेण्यासाठी ती जी आकृती आहे आत्ता आपण काढलेली ती मी परत एकदा या ठिकाणी काढतो. तुम्हीसुद्धा ती आकृती मी जी काढतो आहे ती माझ्यासोबत तुम्हीही काढायची आहे, की जेणेकरून तुम्हालाही ती परीक्षेत काढता येईल आणि सोपी वाटेल. पहिल्यांदा काय करायचं, हे असं रिजिड सपोर्ट काढायचा. त्याच्यानंतर इथं असा एक पेंड्युलम काढायचा आणि इथं नाव द्यायचं ए आणि इथं ओ, हे अंतर एवढं एल. त्यानंतर काय करायचं, इकडे एक एक्स्ट्रीम पोझिशन बी पॉईंट काढायचा एखादा आणि हा पेंड्युलम आपण तिथंपर्यंत ओढला. हा अँगल घ्यायचा थीटा आणि हे एपासून बीपर्यंतचं अंतर घ्यायचं इथं एक्स. मग आता दोन फोर्सेस मी मगाशी तुम्हाला म्हटलं, कुठले कुठले दोन फोर्सेस. पहिला फोर्स वेट एम जी, म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. हा पहिला कॉम्पोनंट, पहिलं फोर्स वेट एम जी. आणि दुसरा फोर्स कुठला सांगितला मी तुम्हाला, टेन्शन अलॉंग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग टुवर्ड्स द पॉईंट ऑफ सस्पेन्शन. दोरी जिथं आपण बांधली आहे त्या दिशेनं द टेन्शन टी डॅश. अशा प्रकारे दोन कॉम्पोनंट, दोन फोर्सेस या ठिकाणी त्याच्यावर ॲक्ट होत आहेत. मग आत्ता मी काय म्हटलं की या एम जीचे आपण दोन भाग करायचे. एक भाग कोणता, अलॉंग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, आणि दुसरा कुठला, परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. हा अँगल बघा ओ ए बी, हा अँगल थीटा आहे, तर हा किती असेल, तो पण थीटाच असेल. कसं काय, समजा अशा दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि ही आहे लाईन ऑफ इंटरसेक्शन. हा जर अँगल थीटा असेल तर हा अँगल किती येईल, थीटाच येणार. मग त्याप्रमाणे इथं हा अँगल थीटा म्हटलं की हा पण अँगल थीटा. मग आपण आता इथं जे दोन कॉम्पोनंट आपल्याला काढले आपण अलॉंग द लेंथ आणि परपेंडिक्युलर टू द लेंथ, त्यांच्या किमती काढायच्या आहेत. आपण कशा काढायच्या ते आपण बघूया. ते किमती काढण्यासाठी आपण इथे पॅरलोग्राम कंप्लीट करूया. हे पहा, हा असा पॅरलोग्राम, हा पॅरलोग्राम तुम्हाला दिसतोय का. बी पॉईंटच्या इथं आपण हा असा पॅरलोग्राम कंप्लीट केला. आता इथं आपण ही समोरची बाजू आहे आणि ही लगतची म्हणजे ॲडजस्टंट साईड आहे आणि हा कर्ण आहे. हा कर्ण एम जी आहे. लगतची बाजू म्हणजे हा कॉम्पोनंट आणि समोरची बाजू म्हणजे हा कॉम्पोनंट. आता त्या लगतच्या बाजूची किंमत कशी काढतो आपण, ॲडजस्टंट साईड कशी काढतो, हायपो इंटू कॉस थिटा. हायपो किती आहे, एम जी, मग एम जी इंटू कॉस थिटा. आता हीच डायग्रॅम मी काय करतो, थोडीशी जरा मोठी काढतो. हे पहा, इथं तीच डायग्रॅम मी परत एकदा मोठी काढतो. समजा इथं तो बी पॉईंट आहे, म्हणजे पेंडुलम आहे आणि हे वेट एम जी आणि हे अलॉंग द लेंथ हा कॉम्पोनंट आणि हे परपेंडिक्युलर टू द लेंथ हा कॉम्पोनंट. हा अँगल किती आहे, थीटा आहे. आणि मी इथं असा एक पॅरलोग्राम कंप्लीट केला. हा असा पॅरलोग्राम कंप्लीट केला. आता ह्या बाजूची किंमत मला पाहिजे आहे. ही कुठली, ॲडजस्टंट साईड आहे आणि ही समोरची साईड आहे. अँगलच्या समोर ही आहे पहा, आणि अँगलच्या बाजूची म्हणजे ही. मग ॲडजस्टंट साईडची किंमत कशी काढतो आपण, हायपो इंटू कॉस थिटा. मग आता ॲडजस्टंट साईडची व्हॅल्यू हायपो इंटू कॉस थिटा. हायपो एम जी आहे आणि त्याला कॉस टी म्हणायचं. म्हणजे असं केल्याने काय होणार आहे, ॲडजस्टंट साईडची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे ही व्हॅल्यू मिळेल एम जी कॉस थिटा. म्हणजे ह्या साईडची व्हॅल्यू मिळाली. आता ही जी साईड आहे, म्हणजे अपोजिट साईड, त्याची व्हॅल्यू कशी काढायची, हायपो इंटू साईन थिटा. मग ह्याची व्हॅल्यू हायपो इंटू साईन थिटा असेल तर तीच व्हॅल्यू ही पण असेल, कारण हे पॅरलोग्राम आहे. त्यामुळं आपल्याला ह्याची व्हॅल्यू जी येईल तीच ह्याची येईल. आणि हायपो इंटू साईन थिटा करूया समोरची बाजूसाठी. हायपो किती आहे, एम जी, त्याला साईननी म्हणायचं, म्हणजे काय येणार, एम जी साईन थिटा. म्हणजे ह्या कॉम्पोनंटची व्हॅल्यू मिळाली एम जी साईन थिटा आणि ह्या कॉम्पोनंटची व्हॅल्यू एम जी कॉस थिटा. म्हणजे एम जीचे दोन कॉम्पोनंट झाले पहा, एक एम जी कॉस थिटा आणि एक एम जी साईन थिटा. डायग्राम मला वाटतं नक्की तुम्हाला समजली असेल. हे पहा, नोट्समधली ही डायग्रॅम आणि आत्ता आपण काढलेली डायग्रॅम तीच आहे, काय वेगळी नाही आहे. आता इथं एम जी कॉस थिटा हा कॉम्पोनंट आणि एम जी साईन थिटा हा कॉम्पोनंट, असे दोन कॉम्पोनंट झाले. मग डायग्रॅमकडे जर तुम्ही नीट बारकाईनं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की हा टेन्शन टी डॅश जो आहे आणि हे एम जी कॉस थिटा जे आहे हे एक्झॅक्टली इक्वल आणि अपोजिट आहेत.
टी डॅश आणि एम जी कॉस थिटा कसे आहेत इक्वल आणि अपोजिट. तसं जर असेल तर आपण काय लिहू शकू टी डॅश इज इक्वल्स टू एम जी कॉस थिटा असं इक्वेशन आपल्याला लिहिता येईल कारण ते एक्झॅक्टली कसे आहेत इक्वल आणि अपोजिट. आता दुसरा जो कॉम्पोनंट आहे तो कुठला एम जी साइन थिटा तो कुठल्या दिशेने आहे इकडे म्हणजे कुठे टुवर्ड्स मीन पोझिशन. एम जी साइन थिटा हा कॉम्पोनंट कोणत्या दिशेनं आहे टुवर्ड्स मीन पोझिशन म्हणजे ए पॉईंटच्या दिशेने आहे. मग टुवर्ड्स मीन पोझिशन जो फोर्स असतो त्याला आपण एक नाव दिलेलं आहे आणि त्या फोर्सचं काय नाव आहे रिस्टोरिंग फोर्स एफ. मीन पोझिशनच्या दिशेनं तो फोर्स असतो. मग आपण तो जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो मीन पोझिशनला असतो आणि त्याच दिशेनं हे एम जी साइन थिटा हा जो कॉम्पोनंट आहे त्याच दिशेनं आहे. म्हणून आपण असं म्हणूया रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल्स टू एम जी साइन ऑफ थिटा. पण आता इथं एफ इज इक्वल्स टू एम जी साइन थिटा असं आपण जेव्हा लिहितो एफ इज इक्वल्स टू एम जी साइन थिटा त्यावेळेस हा फोर्स एफ हा मीन पोझिशनकडे आहे आणि हा थिटा अँगल बघा हा थिटा अँगल असा इकडच्या दिशेने वाढतो आहे आणि फोर्स इकडच्या दिशेने आहे. मग थिटा आणि फोर्स एकमेकांना कसे आहेत विरुद्ध आहेत. मग ते कसं दाखवणार आपण त्या एफ आणि थिटा एकमेकांना अपोजिट आहेत हे दाखवायचं आहे आपल्याला त्या इक्वेशनमध्ये. कसं दाखवायचं बाय टेकिंग ए निगेटिव्ह साईन म्हणजे इथं वजा चिन्ह घ्यायचं म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं एफ इज इक्वल्स टू मायनस एम जी साइन थिटा. हे कळालं का सगळ्यांना बघा एफ इज इक्वल्स टू मायनस एम जी साइन थिटा हे कसं काढलं आपण एम जी साइन थिटा हा मीन पोझिशनच्या दिशेनं असणारा कॉम्पोनंट आणि तो कॉम्पोनंट रिस्टोरिंग फोर्स म्हणून ॲक्ट होतो आणि म्हणून एफ इज इक्वल टू मायनस एम जी साइन थिटा. मायनस साईन काय घेतलं एफ आणि थिटा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मग इथं आता बघा या नोट्समध्ये हे जे मी 2 पॉईंट आत्ता सांगितले ते इथं त्याप्रमाणे लिहिलेत पहा. एफ टी डॅश इज इक्वल्स टू एम जी कॉस थिटा आणि एफ इज इक्वल्स टू एम जी साइन थिटा. इथं फक्त वजा चिन्ह घ्यावं लागेल. इथं वजा चिन्ह प्रिंट व्हायचं राहिलं आहे पण वजा चिन्ह तिथं आहे. ह्याच्या पुढं आता काय केलं बघा याच्या पुढची स्टेप बघूया आपण. हे जे साइन थिटा जे आहे हे साइन थिटा याच्यातला हा जो थिटा आहे हा अँगल इथला अँगल थिटा हा अँगल थिटा हा खूप छोटा आहे. दिस अँगल थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. ही जी कंडिशन आपण शो दॅट अंडर सर्टन कंडिशन्स असा प्रश्न आहे ना आपल्याला. मग इथं कंडिशन तीच आहे. काय कंडिशन आहे थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल हीच ती कंडिशन आहे. मग थिटा जर खूप लहान असेल इफ थिटा इज व्हेरी स्मॉल देन साइन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा. हे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे. मग हा या ठिकाणी इथं जे साइन थिटा जे आहे ह्याची व्हॅल्यू किती येणार थिटा येणार. त्यामुळं इथं बघा या साइन थिटाच्या जागी आपण थिटा घ्यायचं आहे. त्यामुळं इथं आपल्याला काय येणार एफ इज इक्वल्स टू मायनस एम जी इंटू थिटा असं आपल्याला या ठिकाणी मिळालं पहा. मग आपण आता याच्या पुढं जाऊया. आपण इथं काय करूया आपण एफच्या जागी एम इंटू ए घेऊयात. एम इंटू ए म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन एफच्या जागी. मग आपण एफच्या जागी एम इंटू ए असं घेतलं हे पहा एम इंटू ॲक्सेलरेशन तर हे डावीकडचं एम आणि हे उजवीकडचं एम कॅन्सल होणार म्हणजे आपल्याला काय मिळणार ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस जी इंटू थिटा असं इक्वेशन पुढच्या स्टेपमध्ये मिळणार आहे. तर हा जो अँगल जो आहे हा थिटा त्या अँगलची किंमत आता काढायची आपल्याला. ती कशी काढायची हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे अँगल इज इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस. मग डायग्राममध्ये जर आपण नीट पाहिलं तर डायग्राममध्ये आपल्याला आर्क अपॉन रेडियस असं केलं की त्या अँगलची व्हॅल्यू मिळेल पहा. हे पहा या डायग्राममध्ये बघा हा जो अँगल आहे इथला अँगल हा थिटा आहे तर त्याच्यासमोरची ही एवढी आर्क आहे ए बी. हे अंतर किती आहे एक्स अपॉन रेडियस. मग आता इथून इथंपर्यंतचं अंतर किती आहे यल. मग आर्क अपॉन रेडियस हा फॉर्म्युला आहे. आर्क म्हणजे एक्स आणि रेडियस म्हणजे यल म्हणजे अँगल थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन यल असा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. थिटा इज इक्वल्स टू एक्स अपॉन यल. बघूया मग आपण इथं मिळतं का ते. हे पहा
थीटा इज इक्वल्स टू एक्स अपॉन यल, आणि मग ही थीटाची किंमत इथं आपण सबस्टिट्यूट करूया या इथं. देअरफॉर ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस जी इंटू एक्स अपॉन यल. मग आपण इथं आता मी काय केलं, रिअरेंज केलं आहे. कसं रिअरेंज केलं आहे, देअरफॉर ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस जी अपॉन एल एका साईडला घेतलं आणि इंटू एक्स, हे रेस टू एक्स झालं, चुकून झालं आहे. जी अपॉन एल इंटू एक्स असं तुम्ही लिहा या ठिकाणी. आता हे इक्वेशन जे मिळालं आता हे समोर तुमच्या आहे पहा, काय आहे, ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस जी अपॉन यल इंटू एक्स, राईट. मग ह्या इक्वेशनमध्ये नीट जर बघितलं तर जी कॉन्स्टंट आहे, यल म्हणजे त्यात पेंडुलमची लेंथ, तेही कॉन्स्टंट आहे. मग ॲक्सेलरेशन आणि हे डिस्प्लेसमेंट एक्स कशा आहेत एकमेकांना, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि हे निगेटिव्ह साईन काय सांगतं, ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आणि ही कशाची डेफिनेशन आहे, लिनियर SHMची. हॅन्स द बॉब ऑफ दॅट पेंडुलम परफॉर्म्स लिनियर SHM. म्हणजे अशा प्रकारे आपण मॅथमॅटिकली तो पेंडुलम जो आहे त्याचं लिनियर SHM होतं हे आपण सिद्ध करायचं आहे. हे पाहता आता इथं खाली काय वाक्य लिहिले बघा, वाचूया आपण. This equation shows that acceleration is directly proportional to displacement and negative sign shows that they are opposite to each other. अशा पद्धतीनं आपण त्या बॉबचं लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन होत आहे हे सिद्ध केलं. आणि कंडिशन काय घेतली आपण, अट काय घेतली, थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, ही जी कंडिशन आहे या कंडिशनप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं. ओके, थँक्यू. आपण याच्यानंतर पिरियडचं एक्सप्रेशन आहे ते आपण उद्या बघूयात. ओके, थँक्स व्हेरी मच.